बरं, आता आपण समजूया की ग्राफ बनतो कसा. तर ऍक्च्युली कॅन्डलस्टिक. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला कॅन्डलस्टिकच शिकली पाहिजे. ठीक आहे. बरं, कॅन्डलस्टिक फॉर्म कशी होते. समजा ही एक बेस लाईन आहे. इथे समजा 50 आहे, इथे 100 आहे, इथे 0 आहे, इथे -50 आहे. जशी जशी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होते ना, तशी तशी कॅन्डलस्टिक फॉर्म व्हायला सुरुवात झाली. समजा 0 पासून लोकांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि डायरेक्ट घेऊन गेले 100 पर्यंत. ठीक आहे. आता ह्या कॅन्डलस्टिक मध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. आता पुढे काय होतं. ज्या लोकांनी जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली असते ना, जास्त कोटींमध्ये इन्व्हेस्ट केलेली असते ना, ठीक आहे, त्या लोकांचे ते लोक इथे प्रॉफिट बुक करतात. ओके. आता प्रॉफिट बुक केल्यावरती ऑफकोर्स ही कॅन्डलस्टिक खाली येणार. ठीक आहे. तर आपल्याला ती कशी दिसणार हे आधी दाखव. ही कॅन्डलस्टिक अशी खाली येणार आणि अशी फॉर्म. ठीक आहे. अशी अशी अर्धवट फॉर्म समजा 50% पर्यंत जर बुक केलं लोकांनी, तर मग ती आपल्याला अशी दिसणार. सेम कॅन्डलस्टिक आपल्याला अशी दिसणार. ठीक आहे. आता समजा अजून लोकांना असं लोक पॅनिक झाली. लोकांना काय वाटलं की अरे बापरे, आम्ही झिरोला इन्व्हेस्ट केलेलं 100 पर्यंत गेलेला, त्याला 50% घेऊन तरी बाहेर येऊया, 50% प्रॉफिट घेऊन तरी बाहेर येऊया. ठीक आहे. सेम तिसऱ्या मिनिटाला जी ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्ट केलेलं, ते लोक आपल्या मनी इकडनं काढणार. तिसऱ्या मिनिटाला ही कॅन्डलस्टिक अशी दिसणार. अगदी अशी उलट्या टी सारखी. ठीक आहे. उलट्या टी सारखे दिसणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे कॅन्डलस्टिक फॉर्म्स होतात. ठीक आहे. आणि कॅन्डलस्टिक फॉर्म होऊनच एक पॅटर्न बनतो आणि पॅटर्नचं अनालिसिस करूनच आपण ट्रेड करतो. ठीक आहे.